सादर कथा पूर्णतः काल्पनिक आहे, पण ह्यातील कर्णपिशाचबद्दल जे विधान किंवा परिणाम आहेत ते खरे आहेत. कुंदनपूर नावाचं एक छोटेसे खेडे होते. निसर्गाने त्या गावाला थोडे हातचे राखून दिले होते. गावात मुख्य व्यवसाय शेती हाच होता. हे गाव दुष्काळी जिल्ह्यामध्ये मोडत असल्याने पाऊस खूप कमी होत होता. गावात नदी होती, पण ती पण कोरडी. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील लेकी सुनांना 3-4 किलोमीटरची पायपीट करत जावे लागत होते. पावसाचे प्रमाण कमी, त्यामुळे गावात पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणून शेती करता येत नव्हती. यासाठी गावकऱ्यांनी आपल्या जमिनी सावकाराकडे गहाण ठेवल्या होत्या, आणि गावातला सावकार या शेती जमिनीवर लोकांना कर्ज देत असे. आणि जर कोणी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर त्याची जमीन सावकाराची होत असे. अनेक लोक होते ज्याचा जमिनी सावकाराकडे घाण होत्या, किंवा कर्ज न फेडल्याने त्या सावकाराने आपल्या नावे केल्या होत्या. अनेक कुटुंबांनी गावातून स्थलांतर तरी केले नाही, तर आत्महत्यासारख्या कठीण मार्ग तरी निवडला होता. असाच एक सावकाराकडून कर्ज घेऊन जीवनाला कंटाळलेला जीव म्हणजे हरिभाऊ. हरिभाऊ स्वभावाने परिस्थितीने गरीब होता. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी आपली जमीन गहाण ठेवून त्याने सावकाराकडून कर्ज घेतले होते, आणि आता ते कर्ज फेडण्यास तो असमर्थ ठरला होता. आता घर कसे चालवायचे, आणि काम नाही, धंदा नाही, शेती सावकाराकडे गहाण, तर करायचे काय? म्हणून स्वतःचा जीव देण्याचा विचार करून घरातून बाहेर निघाला. गावापासून थोड्या अंतरावर एक जंगल होते. त्याने ठरवले की जंगलमध्ये जाऊन जीव द्यावा आणि या सर्व चक्रातून मुक्त होऊन जायचे. झाडावर अगदी सराईतपणे चढला आणि दोर तयार केला. त्याची हिंमत होत नव्हती. कधी स्वतःचे मरण कोणी एवढ्या जवळून पाहिले असेल का? माझ्याकडे अजून कोणताच पर्याय शिल्लक नाही आहे. गावातच काय, पण गावाबाहेर जाऊन जरी काम केले तरी एवढे पैसे नाही भेटणार ज्याने मी सावकाराचे कर्ज फेडू शकेन. माझ्यानंतर माझी बायको रखमा आणि लहान मुलगा रामदास त्यांचे काय होईल? मी गेलो तर त्यांना कोण सांभाळेल? मनात विचार करत करत त्याने आपल्या गळ्यात फासाचा दोर टाकला. नाही, मी त्यांना सुख देऊ शकत नाही. कमीत कमी मी मेल्यावर सरकार त्यांना काही रक्कम देईल, त्यामध्ये कसे तरी रकमा भागवेल. मला हे पाऊल उचललेच पाहिजे असा विचार करून हरिभाऊ उडी मारणार तेवढ्यात, थांबा, असा अनर्थ करू नका, तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे. झाडाखालून कोणीतरी बोले, आणि ते कोण आहे हे पाहण्यासाठी हरिभाऊंनी फास गळ्यातून काढला आणि खाली वाकून पाहिले तर खाली एक 35 ते 40 वर्ष वय असलेला युवक उभा होता. रुबाबदार पोशाख, प्रसन्न चेहऱ्याने तो हरिभाऊंना स्मितहास्य करून पाहत म्हणाला, हे पहा, असे कोणते कठोर पाऊल उचलू नका. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या मला सांगा, मी तुम्हाला यावर उपाय सांगतो. तो तरुण म्हणाला. हरिभाऊंनी मनात विचार केला, एवढा श्रीमंत माणूस आणि या जंगलात काय करतोय? त्याचा विचार संपतो न संपतो तोच तरुण म्हणाला, हे पहा, मी या जंगलात शिकारीसाठी आलो होतो. इकडून जाताना तुम्हाला पाहिले, आणि तुम्ही काही भलते सलते करण्याआधी तुम्हाला थांबवले. तुम्ही खाली या, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यावर काही तोडगा निघतो का पाहूया. तो तरुण म्हणाला. हरिभाऊ यांना त्या व्यक्तीवर विश्वास बसला आणि ते खाली आले. नमस्कार, मी राजू, शेजारच्या गावात राहतो. इकडे मी अनेक वेळा शिकारीसाठी येत असतो. आज पण मी आलो असताना तुम्हाला पाहिले. तुम्ही गळ्यात फास घालून झाडावर बसला होतात. मला राहवले नाही, आणि म्हणून तुम्हाला थांबवले. सांगा, तुम्हाला काय समस्या आहे, मी त्याचे निराकरण करेल. राजू म्हणाला. हरिभाऊ रडू लागले. हे पहा, शांत व्हा, मी मला जमेल तशी आणि जमेल तेवढी मदत करेन. तुम्हाला पण तुम्ही रडणे थांबवा आणि मला सांगा काय समस्या आहे. हरिभाऊंनी डोळे पुसले आणि ते सांगू लागले, माझी लेक गौरी, तिचे लग्न जमवले होते. स्थळ चांगले होते. नवरा मुलगा शहरात सरकारी कामाला होता. एवढे चांगले स्थळ कसे दाऊ द्यावे, पण त्याची अपेक्षा
हुंडा जास्त होता आणि त्या पुऱ्या करणे माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला शक्य झाले नसते. म्हणून मी सावकाराचे कर्ज काढले आणि लेकीचे लग्न केले. पण त्यानंतर जमीन सोडवण्यासाठी माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. म्हणून मी हा पर्याय निवडला. बोलून हरिभाऊ रडू लागले. राजीवने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे सांत्वन केले. हरिभाऊ, याच्यावर आत्महत्या हा एकच तोडगा नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला एक अशी विद्या शिकवतो की ज्याने तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल. सावकाराचे कर्ज फेडून तुम्ही त्याच्याकडून बाकीच्याच्या जमिनी पण विकत घेऊ शकता. राजूचे हे वाक्य ऐकून हरिभाऊच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरले. अशी कोणती विद्या आहे जी एवढा पैसा मिळवून देईल, असा विचार हरिभाऊ करू लागले. त्यांना असे विचारत असलेले पाहून राजू पुन्हा म्हणाला, हरिभाऊ, काळजी करू नका. या कोणता बळी द्यावा लागणार नाही. फक्त 11 दिवस मी सांगतो तसे वागावे लागेल, म्हणजे ती विद्या तुम्हाला प्राप्त होईल. क्षणाचाही विलंब न करता हरिभाऊ यांनी होकार दिला. पण एक अडचण आहे. मला घरी सांगावे लागेल की मी कामासाठी काही दिवस बाहेर जातोय, हरिभाऊ म्हणाले. तसे राजू हसला आणि म्हणाला, हरकत नाही. एक काम करा, तुम्ही घरी जाऊन सांगून या आणि हो, जाताना हे घेऊन जा. त्यांना कामाला येतील. असे बोलून राजूने हरिभाऊंना पैसे दिले. आधी घेताना हरिभाऊंना संकोच वाटला, पण नंतर त्यांना रखमा आणि रामदासचा चेहरा दिसला आणि त्याने पैसे घेतले. हरिभाऊ, तुम्ही एक काम करा, घरी सांगून या, मी इकडे थांबतो. आपण आजपासून सुरू करू, राजू हसत म्हणाला. फक्त मानेने होकार देत हरिभाऊ पळत घराकडे निघाला आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जाताना राजूच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद दिसत होता. राजू आणि हरिभाऊ दोघे राजूच्या घरी आले तेव्हा संध्याकाळ झाली होती. राजूचे घर म्हणजे दुमजली वाडा होता, ज्यामध्ये राजू, त्याचा मुलगा आणि बायको असे 3 माणसे राहत होती. राजूने हरिभाऊ यांची राहण्याची व्यवस्था केली. स्नान करून त्याला काही खायला दिले. हरिभाऊंनी एवढे रुचकर आणि चविष्ट भोजन खाल्ले नव्हते. हरिभाऊ यांना ते घर आणि चविष्ट भोजन खूप आवडले. संध्याकाळी राजू त्याच्या खोलीमध्ये आला आणि त्यांची विचारपूस केली. बोलताना हरिभाऊंना समजले की राजूला हे सर्व त्या मंत्रांच्या शक्तीने मिळाले आहे. त्यामुळे हरिभाऊंचे त्या मंत्राबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले होते. त्यांनी ठरवले की आज रात्री सुरुवात करायची आणि तसे राजूला बोलून दाखवले. राजू लगेच तयार झाला आणि त्याने हरिभाऊ यांना रात्री 11 वाजता तळघरात येण्यास सांगितले. राजूने पूजेसाठी लागणारी संपूर्ण तयारी केली होती. काळे वस्त्र परिधान करून सर्व ठिकाणी मातीचे दिवे लावले गेले होते. तळघराच्या मधोमध कुंकवाने एक त्रिशूल तयार केले होते. त्याचा भोवती हळदीने रिंगण तयार केले होते आणि त्या रिंगणात राजू आणि हरिभाऊ बसले. राजू मंत्र म्हणत होता आणि हरिभाऊ त्याचे अनुकरण करत होते. अशी पूजा रोज रात्री सुरू होती. सोबतच हरिभाऊंची पडदास सुद्धा चांगली ठेवली जात होती. त्यांना काय हवे, काय नको हे सर्व पाहिले जात होते. आज शेवटचा 11वा दिवस. हरिभाऊ, उद्यापासून तुमचे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. आजची पूजा आणि मंत्र तुम्ही म्हणायचे, राजू म्हणाला. तसे हरिभाऊ खुश झाले. त्यांच्या डोळ्यासमोर रखमा आणि रामदास यांचे हसरे चेहरे उंची कपड्यात दिसत होते. स्वतःचा असा वाडा झाला होता आणि त्यात ते एकटीत बसले आहेत असे चित्र त्यांना दिसू लागले होते. शेवटची रात्र आणि शेवटची पूजा सुरू झाली. पण यावेळी राजूने हरिभाऊंना पूजा डोळे बंद करून करण्यास सांगितले आणि हरिभाऊंनी विश्वास ठेवून पूजा सुरू केली. पूजा संपन्न झाली तेव्हा त्याच्या कानात अचानक कोणाचा तरी आवाज येऊ लागला. तसे त्यांनी डोळे उघडले आणि समोर पाहिले तर राजू त्याच्याकडे पाहून हसत होता. राजू, मला वाटले तुम्ही माझ्या कानात येऊन काहीतरी बोलले, म्हणजे मला असे जाणवले की कोणीतरी कानात काहीतरी सांगत आहे. राजू आपल्या जागेवरून उठला आणि म्हणाला, हरिभाऊ, तुमचे दिवस बदलले. तुम्ही एका कर्णपिशाच्याला वश केले आहे. आता तुम्हाला ते जे काही सांगत आहे ते ऐका, कारण त्याचे ऐकले तर आणि तरच तुम्ही माझ्या एवढे नाही तर माझ्याहून जास्त श्रीमंत बनू शकता. हरिभाऊंना हे सर्व नवीन होते. रात्री
आनंदाच्या भरात त्यांना झोप लागली नाही. कधी एकदा जाऊन हे सर्व रखमाला सांगतो आणि त्यांना झाले होते. हरिभाऊंनी सकाळी राजूचा निरोप घेतला आणि ते घराच्या दिशेने निघाले. वाटेमध्ये असताना त्याच्या कानात कुजबूज सुरू होती, पण त्याचा त्रास वाटत नव्हता. ते थेट घरी आले आणि रखमाला सर्व सांगितले. तसे त्यांच्या कानात एक आवाज घुमला, तू जे काही बोलत आहेस ते तिला खरे वाटत नाही. हरिभाऊंनी रखमाला विचारले, रखमे, मी जे काही सांगितले त्यावर तुझा विश्वास नाही बसताना? थांब, मी तुला सिद्ध करून दाखवतो. असे बोलून त्यांनी डोळे बंद केले आणि पुन्हा कानात आवाज घुमला. आवाज सावकार घरी येऊन पैसेबद्दल आठवण करून देणार आणि पुढील 15 दिवसाची मुदत देणार. आज रात्री धोंडीपाच्या शेतावर जी बाबळ आहे ती खणून काढ, त्यात धन सापडेल. ते सावकारांना देऊन जमीन मुक्त करून घे. हे सर्व हरिभाऊंनी बायकोला सांगितले आणि हरिभाऊच्या कानात जे ऐकू आले ते सर्व खरे झाले. सावकाराचे कर्ज फेडून हरिभाऊंकडे बरीच संपत्ती उरली होती. हरिभाऊंची गरिबीचे दिवस गेले होते. त्यांनी त्या उरलेल्या संपत्तीमधून आपले घर सुधारले, राहणीमान सुधारले. गावात कोणाला समजत नव्हते की गरीब हरिभाऊ एवढा श्रीमंत कसा झाला. कानात येणारे आवाज त्यांना समोरच्या मनात काय सुरू आहे किंवा काय होणार आहे हे सांगत आणि हरिभाऊ तेच समोरच्या माणसाला सांगत असे. हरिभाऊंची ख्याती पंचक्रोशीत पसरली. सर्व आपले भविष्य जाणून घेण्यास लोक हरिभाऊकडे येऊ लागले. हरिभाऊंचे दिवस पालटले. आता त्यांना गुरुचे स्थान लोकांनी दिले. त्याची पूजा अर्चा होऊ लागली. हळूहळू त्यांच्या घराला आता आश्रमाचे रूप झाले होते. हरिभाऊ आता नेहमी भक्तांच्या गरड्यात असायचे. कोणी हे पण बोलत होते की हरिभाऊंनी सिद्धी प्राप्त केली आहे आणि ते थेट देवाशी संपर्क करतात आणि देव त्यांना सर्व सांगतो. हरिभाऊ ज्यांना गावात कोणी विचारत नव्हते ते आता लोकांच्या गळ्यातले ताईत झाले होते. दिवसेंदिवस त्यांची ख्याती वाढत चालली होती. हरिभाऊंच्या सेवेसाठी त्यांनी 2 सेवेकरी पण ठेवले होते. हळूहळू हरिभाऊंच्या कानात एक वेगळीच कुजबूज सुरू झाली. हरिभाऊ, तुम्ही कमावलेली संपत्ती तुमचे 2 सेवेकरी लुबाडत आहेत. कोणतीही शहानिशा न करता हरिभाऊंनी त्या दोघांना पण हाकलून दिले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तशीच एक सूचना त्यांच्या कानात ऐकू आली. तुम्ही जिला एवढा जीव लावला, एवढे प्रेम केले, जीव द्यायची तयारी केली असताना तिच्यासाठी तुम्ही तुमचा निर्णय मागे घेतला. ती तुमचे प्रिय पत्नी रखमा हिचे गावात कोणाशी तरी विवाहबाह्य संबंध आहेत आणि लवकरच ती आणि तिचा प्रियकर तुमचा काटा काढून तुमची सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करणार आहेत. या सर्वांची शहानिशा न करता त्यांनी रखमाशी भांडण केले आणि तिला माहेरी पाठवून दिले. हरिभाऊ त्या आवाजाच्या पूर्ण आहारी गेला होता. त्यांना त्या आवाजापुढे कोणी काही पण बोले तरी ते खोटे वाटत होते. हरिभाऊ आता एकटे झाले होते. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, पण 2 शब्द प्रेमाने बोलणारी आणि दुःखामध्ये साथ देणारी पत्नी मात्र नव्हती. या सर्वाला आता 2 महिने झाले होते. पहिले जे आवाज आणि सूचना हरिभाऊंना मदत म्हणून वाटत होत्या त्याच आता त्यांना नकोशा झाल्या होत्या. जेवताना, बोलताना, काही काम करताना, एवढेच काय तर झोपल्यावर सुद्धा त्यांच्या कानात आवाज ऐकू येत होते. वेगवेगळ्या सूचना कानात ऐकू येत होत्या. या सर्वांना हरिभाऊ आता कंटाळला होता. या सर्वांवर उपाय राजू ह्याला माहीत असेल असा विचार करून हरिभाऊ यांनी राजूला बोलावणे पाठवले. राजूला समोर पाहताच त्याच्या कानात ऐकू आले, हाच आहे तो ज्याने मला तुझ्याकडे पाठवले, कारण तुझ्या आधी मी ह्याच्याकडे होतो आणि ह्याला पण माझा त्रास होऊ लागला होता, म्हणून याने मला तुझ्याकडे पाठवले आणि स्वतः मोकळा झाला. राजूला समजले होते की त्याचे सत्य हरिभाऊला समजले होते. का केले असे तुम्ही? किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर आणि तुम्ही असे वागलात? हरिभाऊ रडत रडत म्हणाले. राजू थोडा हसला आणि म्हणाला, त्या दिवशी मी पण त्या जंगलात जीव देण्यासाठी आलो होतो, पण याच आवाजाने मला तुझ्यापर्यंत नेऊन सोडले आणि मला तोच आवाज म्हणाला की ह्याला ही विद्या शिकव. मी तुला सोडून त्याच्याकडे जाईन. हरिभाऊ, या विद्येला कर्णपिशाच्य विद्या म्हणतात. ही विद्या जो कोणी शिकतो त्याला भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान हे पिशाच्य देते.
पण हळूहळू याचा त्रास होऊ लागतो. आपण आपल्या माणसावर संशय घेणे, रात्री झोप न लागणे, सतत कानात कुजबुज ऐकू येत राहणे, हे सर्व प्रकार होऊ लागतात. राजू म्हणाला, तू फसवले आहे मला. मला या विद्याबद्दल काही माहिती दिली नाही तू. सांग असे का केले? रडत हरिभाऊ म्हणाले, मी तुम्हाला फसवले नाही. सुरुवातीपासून मी तुम्हाला सर्व सांगितले होते. मी शिकारीला आलो आहे म्हणजे मी असा माणूस शोधत होतो जो माझी ही विद्या आत्मसात करून मला मुक्त करू शकेल. तुम्ही मला भेटला आणि एक आशेचा किरण मला दिसला. माझी विद्या मी तुम्हाला दिली कारण आधी मी पण असाच गरीब होतो तुमच्यासारखा, आणि मला पण ही विद्या दिली गेली. तिचा वापर करून मी पैसे कमवले आणि नंतर मला असाच त्रास सुरू झाला. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे विद्या दुसऱ्याला देणे. राजू थंडपणे म्हणाला. हरिभाऊंच्या कानात आवाज आला, याचे काही ऐकू नको. हा खोटे बोलतो आहे. तू कोणाला देऊ नकोस. अजून तुला बरेच पैसे कमवायचे आहेत. हरिभाऊ पुरते निराश झाले होते. त्यांना काय करावे समजत नव्हते आणि या विद्यासोबत जगणे मुश्किल झाले होते. म्हणून त्यांनी पुन्हा आपला पहिला मार्ग निवडायचे ठरवले. त्यांनी एक फास तयार केला. पहिल्यांदा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कारण माझ्याकडे काहीच नव्हते आणि आज सर्व असून मी कफल्लक आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझा हव्यास आहे. कर्णपिशाची विद्या अजून कोणाचे आयुष्य बर्बाद करू नये म्हणून मी स्वतःचे आयुष्य संपवत आहे. हे लिहिताना हरिभाऊंच्या कानात असंख्य किंकाळ्या घुमल्या. त्यांना सर्वतोपरी अडवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ झाले. हरिभाऊंचे प्रेत अधांतरी हवेत लोंबकळत होते. हरिभाऊ गेल्याची वार्ता राजूच्या कानावर येऊन थडकली. हरिभाऊ, चुकी केली. जीव देऊन तुम्ही विद्या दुसऱ्या कोणाला दिली असती तर तुमचा आत्मा आज कर्णपिशाचीला गुलाम झाला नसता. मित्रांनो, असे म्हणतात की जर कर्णपिशाच विद्या अवगत असताना तुमचा मृत्यू झाला तर तुमचा आत्मा त्याचा गुलाम होतो आणि ही गुलामी तुम्हाला पुढची अनेक शतके करावी लागते.